यास वेल प्लेट अमल. सामना जिंकून दिला. काय म्हणशील एकंदरीत जेव्हा तुमचा संघ खेळत होता 60चं लक्ष होतं, 2 षटकामध्ये फक्त 13 धाबा आणि त्यावेळेस तू मैदानावरती काय चाललं होतं मनामध्ये? मनामध्ये काहीच नव्हतं चाललं, कारण जोपर्यंत पिचवर उभा आहे तोपर्यंत एक आपण ओपनिंगला येतो म्हणजे आपल्यावर जास्त कॉन्फिडन्स असतो, टीमचा भरोसा आपल्यावर असतो. जेणेकरून आपण पिचवर उभा आहे तर आपण मॅच विनिंग करू शकतो एवढी कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे. म्हणून पिचवर उभा होतो. मला माहीत होतं 60 रन होते, 12चा रन रेट होता, पण पहिल्या 2 ओव्हर एकदम पॉवर प्लेच्या एकदम भारी पडलेल्या, त्याच्यामुळे मॅच जरा अंगावर आलेली. पण आमच्या सागर परतची जरा प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे आम्ही बॅकफुटला आहे जरा. ओके. त्यानंतर पाहिलं तर 12 मध्ये 27 बनवायच्या होत्या. चौकार षटकारांची गरज होती. 2 खेळाडू अगदी सातके बातचीत करत होती. काय बातचीत होत होती की आता आपल्याला काय करायचंय? बातचीत काहीच नव्हती. 12 बॉल 27 बॉलला तर फक्त 3 सिक्स मारायचे होते. आणि ग्राउंड असा आहे का 3 सिक्स एवढा हार्ड नाही आहे इथे, कारण जर बॉल पिचिंग जर चांगली केली तरच इथे डॉट बॉल होऊ शकतो. कारण की एवढी हवा असल्यावर कॉन्फिडन्स एवढा आहे की एखादा मिस हिट जरी झाला तरी पण 6 येऊ शकतो. या हिशोबाने बॅटिंग करत होतो पिचवर. थँक्यू सो मच अमोल. व्हेरी वेल प्लेट. चांगली बॅटिंग केली आणि सामना जिंकला टीम पागड्याच्या बाळा संघाने. सूर्याजी पावशेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅड लक टीम काकडवल संघ. चांगला खेळ राहिला, मात्र तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट स्पर्धेमध्ये खेळाल तेव्हा या चुका झाल्यात यूट्यूबच्या माध्यमातून शोधा की आपलं चुकलं कुठे. त्यामुळे सामन्याला लगेच सुरुवात होईल. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय. विशाल याचे विशाल कुंभारकर कुठे असेल तर लगेच संपर्क करा. विशाल, चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. चांगला खेळ करा आणि आमच्या प्रेक्षकांची मनं जिंका. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. राकेश पाटीलच्या जोडीला मनोज, हे 2 मातबर खेळाडू. सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल 1 बाउन्स 4 चौकार. गुड शॉट. विशाल कुंभारकर कुठे असेल तर लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. विशाल कुंभारकर. पुन्हा एकदा या ठिकाणी हलकासा अपील पाहायला मिळतो आपल्याला. प्लम मध्ये पकडला गेलाय. 4 खेळाडूने चौकाराने सुरुवात केली, आगाज केला. त्याला मात्र या ठिकाणी लेग बिफोर LBW फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन किशोर. राकेशची जागा भरून काढण्यासाठी किशोर येतोय. चांगला फटका खेळला होता राकेश पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न आणि विकेट गमावून बसतोय राकेश. पुढचा चेंडू घेऊन नयन. दिशा खराब आहे. आंतरिक धावेने भर पडते. धाव संख्या 5.
पुढचा चेंडू घेऊन नयन, सामना करेल तो किशोर. फुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा एकदा विकेटची शांतता. दुसरा धक्का लागतोय मांगरूळ संघाला किशोरच्या रूपात. पाच दोन बाद 5 अशी धावसंख्या झालेली आहे. गोलंदाज नयन चांगली गोलंदाजी करतोय. लॉफ करतोय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत महेश चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 6. षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्राइक वरती येईल तो मनोज. सामना करेल नयनचं. फुलटॉस चेंडू, स्वीप करण्याचा प्रयत्न, एज लागते. डॉट चेंडूची सांगता. षटकातील शेवटचा चेंडू नयन, सामना करेल तो मनोज. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये ढकलतोय, चांगले क्षेत्ररक्षण. सचिन यांचा चांगला प्रयत्न, संघासाठी 3 धावा वाचवत आहेत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 7. चांगलं षटक नयनचं संपन्न होतंय. डीजे नेवाली संघाकडून दुसरा गोलंदाज येतोय तो विनायक, एक यंगस्टार गोलंदाज. स्ट्राइक वरती मनोज. पिटूचं षटक घेऊन येतोय तो विनायक. फुलटॉस चेंडू, ड्राइव्ह करतोय समोर, क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षक राहुल यांचं, तोपर्यंत एक धाव. स्ट्राइक वरती अनिकेत, सिंगलच्या माध्यमातून खेळत असताना गोलंदाज विनायक. कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ मिळते अनिकेतला आणि हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 12. डीजे घेऊन लॉफ करण्याचा प्रयत्न, एज लागते. चांगल्या चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय. चौकारानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न विनायकचं. डॉट चेंडू येतोय. काहीतरी कानमंत्र देताना मनोज अनिकेतला. पुढचा चेंडू घेऊन विनायक. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डीप राहतो चेंडू थोडासा.
पंचांकडे व्हाईटची दात करताना मनोज. सुंदर गोलंदाजी करतो विनायक. अद्याप 4 चेंडू फेकल्यात आणि 4 चेंडूमध्ये 5च धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी. एज कॉटन बॉल चान्स आणि फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय तो शक्ती. कुठेतरी मांगरूळ संघाचा डिसिजन चुकीचा वाटतोय. राकेश बाद झाल्यानंतर धावसंख्या बनत नाहीये. नॉन स्ट्रायकर वरती आहे मनोज. चांगला फलंदाज आहे तो देखील. स्ट्रायकिंगला आता येईल शक्ती. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील. विनायक टाकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंग वरती शक्ती. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय. 2 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 12. 3 बाद 12 अशी धावसंख्या मांगरूळ संघाची. डीजे आलेला आहे. भगवान जाधव यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजीसाठी नयन. चांगला चेंडू नयनचं. नयन हा दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. सांघिक 3रं षटक, वैयक्तिक 2रं. स्ट्रायकिंग वरती मनोज. लॉब करतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगला जजमेंट. मोठा आदर लागतोय मांगरूळ संघाला. मनोज बॅक टू पवेलियन. चांगली गोलंदाजी अद्याप नेवाळी संघाकडून. धावांवरती रोख लावलाय. 12 धावसंख्या 4 गाड्याच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग वरती चेतन. नयन हा चांगली गोलंदाजी करतोय. अद्याप 2रं षटक घेऊन येतोय स्वतःच. 3 गड्यांना बाद करतोय. पुढचा चेंडू घेऊन नयन. स्ट्रायकिंग वरती चेतन. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 13.
तर स्ट्राईक वरती येईल तो शक्ती. एकच चेंडू फेस केलेला आहे अद्याप त्याने. लॉफ करण्याचा प्रयत्न, एज लागते, इनर एज. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी करतोय नेवाली संघ. अद्याप तिसरं षटक मार्क असत आहे. अद्याप धाव संख्या फक्त 13. चांगला चेंडू ड्राईव्ह करतोय हरेश. थोडासा फंबल होतोय. 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या 15. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नयन हा चांगली गोलंदाजी करतोय. पूर्णपणे धावेंवरती रोख लावलेला आहे मांगरोळ संघाच्या. लॉफ करतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील. पुन्हा एकदा फलंदाज बाद. 5वा धक्का लागतोय तो मांगरोळ संघाला. नेवाली संघाकडून 4थं षटक घेऊन येतो तो कुणाल. स्ट्राईक वरती चेतन. धावा कराव्या लागतील मांगरोळ संघाला. फायटिंग टोटल पर्यंत जावं लागेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 15 धावसंख्या अशी मांगरोळ. 4थं षटक घेऊन येतो कुणाल. स्ट्राईक वरती चेतन. षटकातील पहिले चेंडू. पहिले चेंडू. लाईन खराब आहे. अतिरिक्त धावेने भर पडते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 16. कुठेतरी धाबांचा वेग वाढवावा लागेल फलंदाजांना. स्वीप शॉट. चांगला फटका चेतनच्या बॅट मधून. षटकार. बॅट मधून कुठेतरी धावा करण्याचा प्रयत्न चेतनच्या माध्यमातून. षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. कुणाल वरती हल्ला करण्याचा प्रयत्न पाहू शकता तुम्ही चेतन यांचा. पुढचा चेंडू घेऊन येईल कुणाल चेतन साठी. चांगला चेंडू ड्राईव्ह करतो चेतन.
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. चांगली फिल्डिंग परंतु रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या माध्यमातून धाव संख्या होते ती 24. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 24. पुढचा चेंडू घेऊन कुणाल येतोय. हेलिकॉप्टर शॉट उडवलाय. चांगला फटका चेतनच्या बॅट मधून. हा येईल तो दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 30. डीजे नेवाली संघाच्या गोलंदाजांनी कुठेतरी महागडा ठरतोय कुणाल. चेतन यांची चांगली फटकेबाजी. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न परंतु एज लागते. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू घेऊन कुणाल. फुलटॉस चेंडू. जेलची शक्यता परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 32. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक. षटकातील थोडासा महागडा ठरतोय कुणाल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल तो सीमा रेखा बाहेर. 6 धावांसाठी चांगली फटकेबाजी. पूर्णपणे प्रतिहल्ला चढवला गेलाय कुणाल वरती. ते नेवाली संघाकडून 5वं षटक घेऊन येतोय तो हेमंत. एक जुना जाणता खेळाडू नेवाली संघाचा. पहिल्यांदा स्ट्राईक वरती येईल तो आकाश. चांगली फलंदाजी केली चेतनने. 7 चेंडू आणि 22 धावांची खेळी करताना चेतन यांना तुम्ही पाहू शकता. आणि स्ट्राईक वरती पहिल्यांदाच येतोय तो आकाश पाटील. नेवाली संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतो तो हेमंत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 39. 39 धावा. चेतनला स्ट्रायकिंग वरती आणण्याचं काम करतोय आकाश. बघूया किती धावेपर्यंत मजल मारतोय मांगरूळ संघ.
पुन्हा एकदा तो शॉट स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हेमंतचा. डॉट चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येतो तो हेमंत. स्ट्रायकेन वरती चेतन. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका. षटकार लगावतोय. हेमंत वरती प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न चेतनचं. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 45 धावा. रनअप मध्ये अर्थाला कुठेतरी हेमंतच्या. सेकंड वरती चेतन सज्ज. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फंबवलं ते थोडेसे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग आहे चेतन आणि आकाश मध्ये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 47. अद्याप षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तो मांगरूळ संघ. पुढचा चेंडू घेऊन हेमंत. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम होतोय. शेवटचा चेंडू षटकातील. लॉब करण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब थ्रो. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज चेतन यांच्या पारीचा खात्मा. टॉस साठी याचं आहे. क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाचा संघनायक आणि चिंचपाडा संघाचा संघनायक. राहुलभाई पाटील यांनी याचा एक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम ब्राह्मण करवले चा कॅप्टन उपस्थित आहेत. त्याच्या विरोधात चिंचपाडा संघ. अर्जुन चला आपण लगेच या. दोन टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टास्क करणार आहोत या 2 संघामध्ये. भाईदास जागृती स्पोर्टचे ओनर आमचे राहुलभाई, आपलं मनपूर्वक स्वागत. या एक यशस्वी उद्योजक, एक चांगले क्रिकेटर, कॅप्टन कुल गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राहुलभाई. आमच्या या संघाचे पुरस्कर्ते आज समीर शेठ भंडारी, युवा उद्योजक. त्याचबरोबर चला आपण या लवकर चिंचपाडा टीम टाससाठी रिपोर्टिंग करा. जास्त वेळ करू नका. इनिंग ब्रेक मध्ये टास करायचं आहे, लक्षात ठेवा.
चला चिंचपाड्याचे कॅप्टन लवकर या. सामना सुरू झाला तर मग अगोदर ऑलरेडी आम्ही तुम्हाला सूचना दिल्यात. चला टीम ब्राह्मण करवले संघाने टॉस जिंकला. आमचे समीरदादा भंडारी या संघाचे आजचे पुरस्कार दे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जनता पार्टी चषक 2025-26चा हे आयोजन पाहा मिळतं. या मुख्य या स्पर्धेचे आयोजक आमचे निलेशदादा म्हात्रे आणि राजेशदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेला BJP अर्थातच भारतीय जनता पार्टी चषक ही स्पर्धा आपल्याला सालाबादप्रमाणे यावर्षी पाहा मिळतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे टीम मांगरुळ संघाने धाबा बनवल्यात त्या एकूण 49 बनवल्यात. 50चं टार्गेट आहे या मॅच मध्ये नेवाली संघासाठी. या दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी महेश दादा पाटील यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. सलामीची जोडी अविनाश आणि सचिन. नेवालकर बिल्डर यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह देण्यात आल्यात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. हलकसं अपील 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 खारिज केलं गेलं आहे. स्ट्रॉंग अपील होतं. पंचांनी पाहिलं. अतिशय चांगले पंच मुकेश गायकर सर मॅन फ्रॉम पहा मिळतात आपल्याला टिटवा परिसरातील नामवंत पंच. त्याचबरोबर आपले जगदीश दूधकर बसार स्क्वेअर लेगला आहेत. पहिल्याच बॉलवरती स्ट्रॉंग अपील होतं. गोलंदाज पाहतोय आपण मनोज पाटीलला पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. अविनाश जाधव आणि त्याच्या जोडीला सचिन पाटील यांना पाहतोय आपण. अविनाश जाधव सचिन पाटील ही सलामीची जोडी नेवाई संघाची. 50चं टार्गेट आहे मॅच मध्ये. बिग शॉट खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू जागेवरती राहिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. तर या ठिकाणी आमचे भगवानदादा जाधव जे माजी सरपंच आहेत त्यांच्या वतीने नेवाली संघासाठी प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आहेत आणि षटकारासाठी 1000 रुपये आहेत. स्लॉक स्वीप पहिलाच टप्पा घेत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउंड 4 चौकार.
पाहतोय अभिनवच्या बॅटमधून या चौकार पाहायला मिळाला. 50चं टार्गेट आहे मॅच मध्ये. मागचा सामना अतिशय उत्कंठावर्धक पाहायला मिळाला. लास्ट बॉल पर्यंत सामना रंगला. पागऱ्याचा पाड्याच्या विरोधात काकडवल या दोन टीम मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करता चेतनच्या वाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय अभिनवच्या बॅटमधून. चौकार टोकत असताना आपल्याला पाहा मिळतोय. चला जास्त वेळ नको प्लीज. तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करा, कारण त्यांनी सुद्धा अर्धे तासामध्ये 5 षटकं फेकली गेल्यात. त्यामुळे तुम्ही बॅटर त्यांना सहकार्य करा, कारण 20 मिनिटामध्ये 4 षटकं व्हायला पाहिजेत. हा स्पर्धेचा नियम आहे. 2 चौकार येत असताना बिग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, फ्लॅश षटकार. अविनाश जाधव ऑन द फायर. साठी 500 आहेत. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आहेत. माजी सरपंच भगवान जाधव सेनेबालीच्या आहे, त्यांच्या वतीने सुवर्ण संधी आहे आपल्या घरच्या टीमला. त्यामुळे अविनाशने 2 चौकार 1 षटकार अद्यापपर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. चांगल्या पद्धतीने खेळत असतो. त्यांचा प्रमुख गोलंदाज मनोज पाटील वरती हल्ला चढवलाय, कारण पॉवर प्लेचा षटक आहे. त्यामुळे तुम्हाला धाबा कराव्या लागतील या पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा हुक केलाय लॉंग लेगच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. चौथा मोठा फटका या ओव्हर मध्ये. त्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धाब्याचं षटक आलं. 50चं टार्गेट असताना मॅच मध्ये पहा मिळतं. आता सामना हळूहळू सोपा होत असताना पाहतोय आपण. अद्याप 32 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल मध्ये तुम्हाला आता 32 बनवायचे आहेत. अविनाश जाधवने चांगली बॅटिंग केली. सचिन सुद्धा त्याला साथ देत असताना पाहतोय. सचिन एकही चेंडू खेळा नाही आहे, आता त्याला खेळायचंय. मनीष पाटीलला पाहतो या ओव्हर नंबर 2 मध्ये. पिटूचं हे दुसरं षटक आहे मलंगड एंड कडून. हा गोलंदाज पहा मिळतोय. फटका तर बॅक टू बॉलर्स केल्यात. येथे रनआउटची संधी होती. मोनिशने केलंय काय, कारण फलंदाज अविनाश भरपूर पुढे निघून गेले होते आणि त्यानंतर पाहिलं तर ते हातातून त्यांच्या चेंडू पुढे जात असताना पाहायला मिळाला आणि एक धाव मिळाली. स्ट्राईकला रोटेट केलं झालं. 19 धाबा स्कोरबोर्डवरती. नेक्स्ट मॅच जागृती स्पोर्ट ब्राह्मणकरवले च्या विरोधात चिंचपाडा संघ खेळताना पाहायला मिळाले. या संघाचे पुरस्कर्ते आमचे भंडारी. यावेळेस रिबस खेळायचा प्रयत्न गरज होती का, समीर दादा भंडारी यांनी पुरस्कृत केला संघ ब्राह्मण करवले टीम. चेंडू गेला डॉट. चांगला खेळ चालला होता पहिल्या ओव्हरमध्ये. अविनाशने मात्र मध्येच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मोनिश पाटील ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा रिव्हर्स. फटका चांगला आहे. धाबा सुद्धा मिळतील पुरेपूर 4.
मिस झाला. पुन्हा एकदा रिवर्स, पुन्हा तोच फटका, पुन्हा 4. लागोपाठचे चौकार येत असताना अभिनाथ जाधव या मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या झाली आहे ती 27. अद्याप पॉवर प्लेचे 2 चेंडू बाकी आहेत. ज्याप्रमाणे मनोजला टार्गेट केलं त्याचप्रमाणे मोनिशला सुद्धा टार्गेट करत असताना चांगल्या धावा कुठल्या गेल्यात अद्यापपर्यंत पाहतोय आपण. 1 चेंडू डाट होता, 2 चौकार 1 सिंगल आली म्हणजे 4 चेंडू 9 धावा या इनिंग मध्ये सुद्धा आल्या. पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर आहेत उपस्थित. काय केलंय फिल्डर? चेतन होते त्या ठिकाणी, थोडेसे स्किड झाले. फिल्डिंग चांगली झाली आहे कबर्सला. चेंडूला फेकून द्यायचं होतं मात्र थोडे स्किड झाले त्यामुळे चेंडू त्यांच्या हातातच राहिला. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळाली. चांगली बॅटिंग होत असताना सचिन नायक या धावसंख्येवरती येतोय. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडूचा प्रचंड वेग, षटक समाप्त झालाय. शेवटचा चेंडू डाट गेलाय आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर 28 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. आता तुम्हाला गरज आहे, येणारे 18 बॉल बाकी आहेत आणि या 18 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. धाबा स्कोरबोर्डवरती आता येणारे 18 बॉल 22 धाबा करायचे आहेत. समीकरण अगदी सोपं थोडंसं होत असताना पाहायला मिळतं. मात्र शेवटी हा मांगरुल संघ कधी सामन्याची करवड बदलेल हे सांगणं फार कठीण आहे. मात्र जोपर्यंत अभिनव सारखा आक्रमक शैलीचा बॅटर मैदानावरती आहे तोपर्यंत निश्चित सामना त्यांच्या बाजूने पाहा मिळतोय. कारण त्यांना आता पैशांची कैरात होईल. आमचे भगवानजी जाधव यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी 500, षटकारासाठी 1000 आहेत. मोठं पारितोषिक लावलं गेलंय त्यांच्या टीमला. घरेलू संघ आहे त्यांचा. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू अगदी वेगाने आलाय आणि फ्लॅट षटकार. टायमिंग सुरेख होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकला अगदी समालोचन कक्षा समोर हा षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. 1-2 मध्ये रूपांतर नाही आहे. कॉन्फिडन्स गमावलाय टीम मांगरुल संघाने. त्यांच्याकडे 50 धावा पुरेशा होत्या मात्र ते थाबा करू शकले नाही आहेत. सुरुवातीला पाहिलं तर पडझड झाली. याच ठिकाणी आमचे मात्रेपाड्याचे भाऊजींचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत या मंचावरती. पुन्हा एकदा आता कॅचिटचा कॉल आहे. हो, झेल टिपला जातोय. संख्येचा योगदान दिलं त्याने आणि सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकवलाय. मात्र अद्याप वेळ गेली नाहीये. चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळवले तर सामना यू टर्न होईल तो मांगरुलच्या बाजूने.
डीजे. फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय मैदानामध्ये. चौकार षटकारांची बरसात केली आणि त्याच फलंदाजाला अखेरकार जाळ्यामध्ये ओढलं चेतन पाटीलने. पुन्हा एकदा ऑनसाइडला ट्विंगला लागलाय. फटका चालला डीप मिड विकेटला. खराब फिल्डिंग. रूपांतर पाहतोय 4 मध्ये. जिथे एकच धाव होती तिथे 4 धावा मिळाल्यात. गुड शॉट. यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपलं. एक्केचाळीस स्कोरबोर्ड वरती 41 धाबा लागलाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मध्ये. ओ चांगला चेंडू. फलंदाज बीट झाल्या. चेंडू गेलाय डॉट. 3 षटकाचा केस संपलाय. 3 ओव्हरमध्ये 41 झाल्यात. आता धाबांची गरज आहे ती फक्त 9. येणारे 12 बॉल 9 धाबा करायचे. कारण ज्या वेळेस 6 चेंडूमध्ये 1 धावा सुद्धा होत नाही आहे आणि कधी कधी 6 मध्ये 36 होतात. हे क्रिकेट आहे. त्यामुळे आता 12 चेंडू 9 धावा करायच्यात टीम नेवाई संघाला. अभिनाथ जाधवने चांगली बॅटिंग केली. त्यानंतर राहुल आलाय. त्याने सुद्धा 5 मध्ये 2 बनवल्यात. आणि जे खेळपट्टी बनवली ते आमचे नेवालीचे दीपक भोईर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण आला असाल तर या मंचावरती. हा नेवाली संघासाठी खेळपट्टी पोषक ठरत असताना पहा मिळतोय. पाटा खेळपट्टी बनवली जेथे सहजरित्या धाबा होतात. तुम्हाला जेव्हा स्पोर्टिंगच्या खेळपट्ट्या असतात तेव्हा तुम्हाला धाबांसाठी 1-1 करावी लागते. वा स्कूप केलाय. फटका चांगला बनवलाय आणि चेंडू गेलाय डीप फाईन लेगला. चौकार. फटक्यासाठी जागा बनवली आणि या राहुलच्या बॅटमधून आलाय शानदार चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका. कॅच होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. मनोज आलाय ज्याला पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धाब्याचं षटक आलाय. त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे मनोज पाटीलला पाहतोय. गेले कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी चांगलं योगदान दिलं त्यांनी. हा ही बच्चे कंपनी पाहू शकता आपण. अगदी आमचे सर्व मंडळी खेळाडू कक्षासमोर उभे आहेत. चांगला कॅमेरा वर्क. आमचे कॅमेरामॅन संस्कार
कॅमेरामध्ये एक क्षणचित्र टिपत असताना टीम चिंचपाडा जो इन ॲक्शनमध्ये सध्या खेळाडू कक्षाच्या बाजूला आराम करतोय, पाहतोय की आपण कधी जायचं मैदानामध्ये. मात्र थोड्याच वेळात तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, मैदानामध्ये उतरायचं आहे. टीम चिंचपाडा ऑन साईडला एकेरी धाव मिळेल. मनोजचे षटक, चौकाराचा अपवाद वगळला तर अद्यापर्यंत 2 चेंडू, त्यानंतर 3 चेंडू 5 धावा आल्यात. आता फक्त 4ची गरज आहे. या मॅचमध्ये सामना सोपा केला तो अभिनाथ जाधवने, ज्याने आक्रमकतेने सुरुवात केली. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की वेल बिगन इज हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात तुमची चांगली असेल ना, तर ते काम अर्ध्यापेक्षा जास्त चांगलं झालेलं वाटतं. त्यामुळे त्याने स्टार्ट चांगला दिला, त्यामुळेच आज संघ सुरक्षितपणे मिळतो. हलकंसं अपील करण्याचा प्रयत्न होता. मनोजने गोलंदाजी अशी पहिल्या ओव्हरमध्ये केली असती तर खूप चांगलं झालं असतं टीम मांगरूलसाठी. मात्र समोर अभिनाथ जाधव होता, ज्याने आक्रमकतेने बॅटिंग केली, चौकार षटकार दाखवले आणि आपल्या बॅटचा फ्लो खोलला त्याने. त्यामुळे आता विजयाच्या दिशेने हा संघ प्रस्थान केलाय. 4था ओव्हर प्रगतीपथावर फुल टॉस होता, फायदा उठू शकले नाही. यास अपील केलं गेलंय. चेंडू अगदी खाली येत असताना पंचांनी सांगितलं लेग बिफोरचं अपील आहे आणि फलंदाज येथे बाद ठरवला गेलाय. यास आले. सहा बॉल 4 करायचे आहेत. एक्झॅक्टली पाहिलं तर रिप्लेमध्ये पाहू शकता फलंदाज बाद आहे, कारण मगाचा एक्झॅक्टली चेंडू खाली उतरत होता. हेच पंचांनी त्यानं सांगितलंय. गुड डिसिजन अंपायर्स. पागराच्या पाड्याचे संदीप फराड यांचं या ठिकाणी आगमन झालं व्यासपीठावरती. या आता गोलंदाज पाहतोय, कुणालला पाहतोय. 4 धावा रोकायच्या आहेत. कुणाल 4 धावा रोकेल का? 6 बॉल 4 करायच्या त्या मॅचमध्ये. मागचं मनोज पाटीलचं षटक चांगलं राहिलं. चला, फिल्डिंग प्लेसमेंट अत्यंत चांगला अटॅकिंग मूडमध्ये दिसतोय या मांगरोल संघ. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. कॅच टिपला गेलाय. कॅच टिपलाय की मॅच पाहावं लागेल, कारण आता 5 मध्ये 4 बनवायचे आहेत. मी अगोदरच सांगितलं की मांगरूल संघ कधी पलटवार करेल, कारण मनोजचं मागचं षटक चांगलं राहिलं. आणि आता या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद. 5 बॉल 4ची गरज. आता इंटरेस्टिंग होईल का, कारण मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा चेंडू डाट गेले आणि त्यानंतर आता पाहतोय विकेट मिळाली आहे. आता 5 बॉल 4 कंटिन्यू करायचं. नवीन बॅटर मैदानामध्ये हरेश भोईर. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. एकच जा, गुड फोल्डिंग. वा, मस्त फोल्डिंग पाहायला मिळाला डीप मध्ये. आता 4 बॉल करायचे ते 3. 4 बॉल 3 करायचे आहेत तुम्हाला. 2 फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. अटॅकिंग मूड मध्ये आलाय आता मांगरूल संघ. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगला बॉल
स्ट्रॉंग अपील केलाय. 3 चेंडू एकच धाव. आता 3 चेंडू 3 धावा बनवायच्यात. स्ट्राईकला खेळाडू पाहतोय आपण हरेश जाधवला आणि दुसरीकडे भावेश आहे. मात्र आता या धावा बनवता येतील का? 3 बॉल 3. वॉट मॅच. सामना अगदी साधा सोपा होता. 12 मध्ये फक्त 9 बनवायच्या होत्या. सोडून दिलाय बॉल. पाहावं लागेल. वाईट. तर वाईटचा चेंडू फेकला जातोय. नाहीये अशा वेळेला लास्ट मोमेंटला गोलंदाजाने चूक केली आहे. आणि आता 3 बॉल 2. 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज कुणाल पाहतोय. सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले. विकेट मिळाली. त्यानंतर आता वाईट. नाहीये. आता संघ सहकारी त्याला काहीतरी कानमंत्र देत असताना की आता कशा प्रकारे तुला हा खेळ करायचा आहे. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय हलकासा अपील. चेंडू चाललाय डीप पाईन लेगला वेगाने निघून जातोय. मात्र या 4 धावा बॅटकटचा इशारा आलाय आणि अगदी निसट्टा विजय मिळालाय टीम नेवाली संघाला. थँक्यू. सामना जिंकला टीम जय बोले नेवाली संघाने. आउट. छान फलंदाजी टॉप ऑर्डर मध्ये येत असताना 35 धावसंख्येचं योगदान दिला तो अविनाश जाधव ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तू पण आहे. तुला पण पारितोषिक आहे. भगवान दादा जाधव यांच्या वतीने तुम्हाला सुद्धा कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक चौकारासाठी 500 होते. प्रत्येक षटकारासाठी 1000 होते. आणि स्कोरर आमचे सांगतील या ठिकाणी की अविनाशने किती चौकार ठोकल्यात. महेश पाटील यांच्या शुभास मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. अविनाश यायचं आहे. अविनाशने चौकार आणि षटकार किती ठोकले ते सांगा. हरेश जाधवला त्याने मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलाय. हरेश जाधव आपण यायचंय. या गावचे जावई म्हणून कदाचित हरेश तुम्हाला सामनावीर दिला जातोय.